पी चिदंबरम यांनी म्हटलेलं आहे की इंडिया आघाडी तुटत चाललेली आहे, काही भविष्य दिसत नाही. नाही, पी चिदंबरमजी या देशाचे मोठे नेते आहेत. चिदंबरमजी आणि तुम्ही गावातल्या बूथवरच्या काँग्रेसच्या कार्यकर्ते, चिदंबरमजी तर ते खूप मोठे नेते आहेत. गावाच्या बूथच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला जर विचारलं तर ते काँग्रेससोबत राहायला तयार नाही, कारण काँग्रेस पार्टी दिशाहीन झाली. काँग्रेस पार्टीचे नेते राहुल गांधी यांना 2047चा विकसित भारत कसा असणार आहे हे जे मोदीजींनी मांडलं आहे त्यावर विचार करण्याला वेळच नाहीये, व्हिजन नाहीये. दिशाहीन पार्टी झाली आहे. संघटन पुढे चाललंय, संघटन कौशल्य गेलाय, विकासाचे मुद्दे नाही, डेव्हलपमेंटचे मुद्दे नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं संघटन, भारतीय जनता पार्टीचे विचार देव व देश धर्माकरता, 2047च्या विकसित भारताकरता आणि ज्या पद्धतीने 16 कोटी लोकांनी भारतीय जनता पार्टीची सदस्यता ग्रहण केली आहे, देशातल्या 140 कोटीपैकी 16 कोटी परिवारांनी भारतीय जनता पार्टीची मेंबरशिप मोदीच्या नेतृत्वात केली आहे, झाली आहे. महाराष्ट्रात 14 कोटी जनतेच्या परिवारात जे आहेत 6 कोटी परिवार, त्यापैकी 1.5 कोटी परिवारांनी भाजपची मेंबरशिप स्वीकारली आहे. ज्या पद्धतीने भाजपची संघटना काम करते आहे, ज्या पद्धतीने भाजपाचे राज्य सरकार आणि केंद्र सरकार काम करत आहे, हे आता चिदंबरमजी आणि गावातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला माहिती आहे की 2047 पर्यंत काँग्रेसचा भट्ट्यामोड होणार आहे. काँग्रेस पार्टीला कुठेही सरकार मिळणार नाही. जे सरकार आहे तेही जाणार आहे आणि जे नाही आहे तिथं कधीच येणार नाही. त्यामुळं चिदंबरमजीलाही वाटतं, गावातल्या कार्यकर्त्यालाही वाटतं, राज्याच्या नेत्यातलंही वाटतं, आमदारांना वाटतं आणि खासदारांना वाटतं की आता काँग्रेस ही या ठिकाणी जसं महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं, आता काँग्रेसला बंद करून टाका. आता काँग्रेस पार्टी बंद करण्याच्या मार्गावर आली आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी, आणि हे काही मी म्हणत नाही आहे, हे चिदंबरमजी म्हणतील, उद्या काँग्रेसचे सर्व नेते म्हणतील, कारण दिशाहीन जेव्हा व्यक्ती होतो तेव्हा काही उरत नाही. मला वाटतं काँग्रेस पार्टी दिशाहीन झाली आहे.